ओके. आपलं क्वेश्चन नंबर मला वाटतं 2मध्ये एक 2 क्वेश्चन राहिलेले, त्यातलं एक मी सॉल्व करणार आहे आणि तुम्हाला एक होमवर्कला देणार आहे. तर बघा, आपण काय फाइंड करत होतो की सेपरेट इक्वेशन आपण फाइंड करत होतो. आणि सेपरेट इक्वेशन म्हणजे थोडक्यात काय की दिलेलं एक इक्वेशन आहे आणि त्या इक्वेशनवरून आपण काय तयार करायला लागलो रे, 2 इक्वेशन तयार करायला लागलो. ठीक आहे. आता मागच्या वेळेला आपण फॅक्टर पाडत होतो बघा, म्हणजे थोडक्यात हा कोएफिशियंट ह्याचा कोएफिशियंट मल्टिप्लाय करायचं, मग त्याच्याशी काहीतरी 2 फॅक्टर पाडायचे. आता इथं काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्हाला दिसते कोसेक अल्फा याच्यासारखं, बरोबर आहे. मग याचं फॅक्टर कसं फाइंड करणार, तर आपल्याला याच्यासाठी वेगळी थोडीफार मेथड यूज करायला पाहिजे. तर मी काय करतोय बघा, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची जी टर्म आहे ती काय करतोय, मी रिप्लेस करतोय. म्हणजे थोडक्यात हा वाय स्क्वेअर इथं लिहितोय आणि एक्स स्क्वेअर इथं लिहितोय, काय फरक पडत नाही. सो वाय स्क्वेअर इकडं आला प्लस 2 कोसेक अल्फा हे आहे असंच एक्स वाय, आणि प्लस इकडं काय झालं, जो एक्स स्क्वेअर आहे तो मी इथं काय लिहितो, इथं लिहितो, हा झाला एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0. आता काय करतोय बघा की याला मी ठीक आहे, याला मी काय करतोय, एक्स स्क्वेअरनं डिवाईड करतोय. म्हणजे थोडक्यात याला वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात इथं लिहितोय की डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ओके, ऑन बोथ साईड असं जरी म्हटलं तरी चालेल. इकडं काय आलं बघा, प्लस 2 कोसेक अल्फा एक्स वाय आणि डिवायडेड बाय काय झालं रे, इथं एक्स स्क्वेअर झालं, आणि प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर काय झालं रे, 1 झालं, इज इक्वल टू 0 झालं. आता बघा बरं, हे काय होईल की वाय डिवायडेड बाय एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर असं पण लिहू शकतो, कारण का इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे. प्लस ह्यातला एक एक्स आणि हा एक एक्सच जाईल, म्हणजे वाय डिवायडेड बाय एक्स राहील इथं. सो 2 कोसेक अल्फा वाय डिवायडेड बाय एक्स राहील आणि प्लस 1 इज इक्वल टू 0. हे असं का केलं की मला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं बघा. बघा बरं, वाय डिवायडेड बाय एक्स वाय डिवायडेड बाय एक्स म्हणजे ह्या टाईपनं आहे का, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या टाईपनं मिळालं का. सो ए म्हणजे इथं काहीतरी आहे, ओके, एक्स म्हणजेच वाय डिवायडेड बाय एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो ए एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए, बरोबर आहे. सो 2 टाइम्स बी एक्स, बघा बरं, बी एक्स. ओके, आता हा 2 आहे, आता 2 आहे, ह्या 2ला काय करायचं, बीच म्हणायचं, म्हणजे 2 कोसेक अल्फा कॉन्स्टंट आहे. सो 2 कोसेक अल्फा काय करायचं, बी म्हणायचं, इथं एक्स झाला, आणि प्लस सी कॉन्स्टंट, मी कॉन्स्टंट आणण्याचा इथं प्रयत्न केला, बरोबर आहे. आता याला जर मी ए मांडलं, सॉरी, ह्याला मी एक्स स्क्वेअर मांडलं प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या दरम्यान येणार नाही. म्हणजे आता ह्याचं मला काय करायचे आहेत, फॅक्टर पाडायचे आहेत. ह्याचं काय करायचे आहेत, मला फॅक्टर पाडायचे आहेत. म्हणजे थोडक्यात ए इज इक्वल टू काय येईल रे, इथं 1 येईल, हा एक्स झाला ना, आणि ह्याचा कोएफिशियंट किती येईल रे, 1 येईल. बी इज इक्वल टू काय येईल रे, 2 कोसेक अल्फा, आणि सी इज इक्वल टू काय येईल, 1 येईल. आणि याचं जो फॅक्टर आहे ती मी फॉर्म्युला मेथडनं पाडणार आहे. म्हणजे काय फॉर्म्युला आहे, मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a असं काहीतरी आहे बघा, बरोबर आहे. सो इकडं वाय डिवायडेड बाय एक्स येणार, ॲक्च्युली एक्स इज इक्वल टू असतो, बट वाय डिवायडेड बाय एक्सच आता कोएफिशियंट आहे, म्हणजे वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू. ओके, हे पहिलीपासून आपण शिकतोय, बरोबर आहे. आता पहिलीपासून नाही, 10वीमध्ये आपण हा फॉर्म्युला शिकलेलो, ठीक आहे. हां, लईच पाठीमागे गेलो. आता काय करायचं बघा ह्याच्यासारखं. सो वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू मायनस बी. आता बी काय रे माझा, 2 कोसेक अल्फा आहे, म्हणजे मायनस 2 कोसेक अल्फा मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर म्हणजेच काय रे, की 2 कोसेक अल्फाचा स्क्वेअर. आता 2 कोसेक अल्फाचा स्क्वेअर म्हटल्यानंतर 2चा स्क्वेअर किती येईल रे, 4, आणि कोसेक अल्फाचा स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर अल्फा येईल, बरोबर आहे. हा बी स्क्वेअर झाला, मायनस 4ac 4, आणि ए काय आहे बघा, ए म्हणजे 1च आहे, आणि सी म्हणजे काय आहे, 1च आहे, त्यामुळे फक्त इथं काय येईल रे, 4 येईल. सो बघा बरं, 4, ए काय आहे, 1च आहे, सी काय आहे, 1च आहे, त्यामुळे फक्त काय येणार, 4 येणार, आणि डिवायडेड बाय इथं काय होईल, 2 × 2a, आणि ए किती रे, 1च आहे, त्यामुळे डिवायडेड बाय काय येणार, फक्त इथं 2 येणार.
ठीक आहे. सो पुढे जाऊया. सो वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस इन रूट. हां, आता बघा बरं, हा 4 जो आहे तो मी कॉमन काढतो. 4 म्हणजेच काय राहिलं इकडं कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस काय राहिलं रे इथं 1 राहिला. आणि हा 4 आता मी बाहेर घेतो आहे. डिवाइड बाय इकडे काय रे 2 आहे. सो -2 कोसेक अल्फा प्लस मायनस ह्या 4ला बाहेर घेतल्यानंतर काय रे 2 इन रूट कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस काय होईल रे इथं 1 होईल आणि डिवाइड बाय काय होईल 2 होईल. आता बघा ह्या 2नं जर सेपरेटली मी जर डिवाइड केलं तर काय राहील रे इथं ह्या 2ला हा 2 जातो आहे, हा 2ला हा 2 म्हणजे सेपरेट डिवाइड केल्यानंतर. सो इथं काय राहते रे फक्त मायनस कोसेक अल्फा आणि प्लस मायनस इन रूट कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस काय राहते रे 1 राहते. बरोबर आहे. कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 राहते. 2 तर गेलेलंच आहे. सो मायनस कोसेक अल्फा त्याच्यानंतर प्लस मायनस आता कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 काय तरी कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 हे येतं कॉट स्क्वेअर अल्फा. बरोबर आहे. इन रूट कॉट स्क्वेअर अल्फा आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होते म्हणजे मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस काय होते रे कॉट अल्फा होते. बरोबर आहे. हां, आता एकदा प्लस घेऊया आपण आणि एकदा काय करूया रे मायनस घेऊया. ओके ओके. सो इथला एक प्लस आणि एक मायनस घेतल्यानंतर काय होईल मायनस कोसेक अल्फा एकदा प्लस घेऊया कॉट अल्फा और मायनस कोसेक अल्फा आणि मायनस काय होईल रे कॉट अल्फा होईल. आणि इकडे काय रे वाय डिवाइड बाय एक्स आहे. सो इथं सुद्धा इज इक्वल टू ऑरला काय होईल म्हणजे थोडक्यात इथं काय तयार होईल बघा की वाय डिवाइड बाय एक्सला दोन्हीसुद्धा आपण इक्वेट करू शकतो. म्हणजे वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू हे आणि वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू हे. म्हणजे थोडक्यात काय येईल इथं वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू ही घेऊया मायनस कोसेक अल्फा प्लस काय येईल रे इथं कॉट अल्फा येईल अँड म्हणूया वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक अल्फा मायनस काय येईल रे इथं कॉट अल्फा येईल. बरोबर आहे. आता हा एक्स जो आहे तो डिवाइड आहे इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो वाय इज इक्वल टू आता कॉट अल्फा इकडे घेतो मी कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा चालेल नो प्रॉब्लेम इंटू एक्स अँड हा सुद्धा एक्स तिकडे जाऊन मल्टिप्लाय करतो आहे. मायनस बाहेर घेऊया का आपण मायनस बाहेर घेऊया म्हणजे काय होईल रे कोसेक अल्फा प्लस काय होईल कॉट अल्फा असं होईल. आणि हा एक्स डिवाइड आहे तो इथं काय करतो मी मल्टिप्लाय करतो त्याला. बरोबर आहे मल्टिप्लाय. ओके. आता ही सगळी टर्म इकडे जाऊ दे. सो वाय मायनस बघा बरं काय तयार होईल वाय मायनस किंवा कुठं आलो पण इथं आलो. सो वाय ही सगळी टर्म मायनसमध्ये घ्या. सो वाय मायनस कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा इंटू एक्स इज इक्वल टू 0 आणि इथं बघा ही सगळी टर्म प्लस. सो वाय प्लस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू काय झालं एक्स झालं. सो हे सेपरेट इक्वेशन आपण याला म्हणू शकतो आहे. ओके. आता तुमच्या बुकमध्ये हे एक इक्वेशन बरोबर आलेलं आहे. आता इथे त्यांनी काय केलं आहे ह्याच्यातून मायनस कॉमन काढला आहे. सो वाय मायनस ह्याच्यातून मायनस कॉमन काढल्यानंतर काय होईल रे परत आणि एकदा मायनस होईल. बरोबर आहे. आणि काय होईल रे इथं कॉटचं काय होईल मायनस कॉट अल्फा आणि इकडे काय होईल प्लस कोसेक अल्फा असं काहीतरी होईल इंटू एक्स इज इक्वल टू 0 आणि मायनस मायनस काय होईल रे प्लस होईल. सो वाय प्लस आता हा मायनस कॉट अल्फा तिकडं लिहूया म्हणजेच काय होईल रे कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा इज इक्वल टू 0. ओके. सो कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा आणि इथं एक्स एक आहे बघा एक्स इज इक्वल टू काय होईल सो एक्स इज इक्वल टू 0 होईल. सो हे कंबाईन इक्वेशन. सो हे एक सेपरेट इक्वेशन आणि हे एक सेपरेट इक्वेशन होईल. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आहे बघा सेम. ओके. तो काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू टॅन अल्फा मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सेम क्वेश्चन आहे जसं आपण आत्ता सॉल्व केलं त्या पद्धतीनंच काय करायचं आहे इथं सॉल्व करायचं आहे. सो तुम्हाला तो होमवर्कला घेऊ शकताय. सो त्याचं जे ॲन्सर आहे ते मी तुम्हाला ॲन्सर सांगतो आहे तुम्ही चेक करा त्या पद्धतीने ॲन्सर येईल. सो टॅन
टॅन अल्फा प्लस सेक अल्फा इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे एक आन्सर येईल. आणि दुसरं कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. सो हे दोन सेपरेट इक्वेशन होते. चेक करा, नाही सुटलं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला काय करेन सोल्युशन देईन. ठीक आहे. सो इथं क्वेश्चन संपतोय. सो नेक्स्ट क्वेश्चन आज आपण इथं बघणार आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. आता काय सांगितलं बघा की फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. हां, सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं आहे की फाइंड द जॉईंट इक्वेशन. मला काय काढायचं आहे रे? जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, माझं एम काय आहे? जॉईंट इक्वेशन. बरं, आता मला सांगा की जॉईंट इक्वेशन काढण्यासाठी मला किती इक्वेशन लागतात रे? ओके, जॉईंट इक्वेशन काढण्यासाठी मला किती इक्वेशन लागतात? 2 इक्वेशन लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला 2 सेपरेट इक्वेशन लागतात. हे तर तुम्हाला पटतंय? ओके, पटलं. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. आणि ते कुठून जातात रे? ओरिजिनमधून जातात असं सांगितलं आहे. बरोबर आहे. विच आर परपॅन्डिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे ते आपण जॉईंट इक्वेशन काढणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 इक्वेशन जे काढायचेत नाही, ती इक्वेशन काय आहेत रे? परपॅन्डिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 1 2 3 4 असं काहीतरी तुम्हाला लाईन्स दिलेत. सगळ्यात महत्त्वाचं बघा काय क्वेश्चन आहे आणि कोणत्या टाईपनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि याच्यामध्ये नेमकं आपल्याला करायचं काय आहे हे तुम्ही थोडंफार समजावून घ्या. ठीक आहे. तर काय सांगितलं आहे? फाइंड द जॉईंट इक्वेशन आपल्याला काय करायला सांगितले? फाइंड करायला सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं जे जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी मला 2 इक्वेशन लागतात, ते दिलेले नाही आहेत. म्हणजे माझं एम काय आहे की 2 सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं. बघा माझं एम काय आहे, मी तर एम लिहून ठेवतो बघा. 2 सेपरेट इक्वेशन फाइंड करणे. 2 सेपरेट इक्वेशन फाइंड करणे हे माझं एम आहे. बरोबर आहे. मी त्याला थोडं सर्कल करतो. ओके. 2 सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं आहे. का फाइंड करायचं आहे? कारण मला काय फाइंड करायचं रे? जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे. आणि जॉईंट इक्वेशनसाठी मला काय लागतात? 2 सेपरेट इक्वेशन लागतात. मला काय लागतात रे? 2 सेपरेट इक्वेशन लागतात. मग माझं एम काय आहे की 2 सेपरेट इक्वेशन मला फाइंड करायचं. आता दुसरं जे सेपरेट इक्वेशन फाइंड करणार आहे ते जे इक्वेशन कुठून जातात? ओरिजिनमधून जातात. ओके. आणि विच आर परपॅन्डिक्युलर टू द लाईन रिप्रेझेंटेड. म्हणजे ह्या ज्या लाईन्स दिल्यात ते जे लाईन्स आहेत ओके काय आहेत रे? परपॅन्डिक्युलर. ह्या लाईन्सला काय आहेत? परपॅन्डिक्युलर आहे. परपॅन्डिक्युलर हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं सोल्युशन काय करायचं आणि कसं करायचं? ओके, सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. एक मी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहे आणि 2nd आणि 4th हा तुमच्यासाठी आहे. कारण सेम प्रोसिजर आपल्याला इथं यूज करायचे, काही वेगळं करायचं नाही आणि तुम्ही सॉल्व करू शकता. एवढं सोपं आहे ते. ठीक आहे. फक्त थोडं समजावून घ्या क्वेश्चन. सो फर्स्टचं आपण सोल्युशन बघतोय. काय आहे की बघा 5x² - 8xy + 3y² इज इक्वल टू काय रे? 0 आहे. बरोबर आहे. हां, आता सोल्युशन मी करतोय बघा. मी पहिल्यांदा काय करणार की माझ्याकडे एक ही इक्वेशन कोणासारखं तर दिसते बघा. ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 याच्यासारखं आहे. बरोबर आहे. याच्यासारखं आहे. बरोबर आहे. म्हणजे मी या इक्वेशनचं कम्पॅरिझन करणार आहे कुणाशी? सो कम्पेअर 5x² - 8xy + 3y² इज इक्वल टू 0 विथ कोणाशी रे? ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. मी तुम्हाला सारखं सांगत होतो बघा, 2nd डिग्री इक्वेशन. बरोबर आहे का? 2nd डिग्री इक्वेशन, होमोजिनियस 2nd डिग्री इक्वेशन हे आपण बऱ्याच वेळा यूज करणार आहे आणि आत्ता आपण यूज इथून पुढे करणार आहोत. लक्षात ठेवा. हां, आता कम्पेअर करायचं. आता कम्पेअर कसं करणार आहे? हिथं पण x² आहे, हिथं पण x² आहे. मग हिथं a आहे आणि हिथं काय आहे? 5 आहे. म्हणजे कम्पेअर केल्यानंतर a इज इक्वल टू किती येणार रे? 5 येणार. पडते सगळ्यांना? हिथं बघा, हिथं पण xy आहे, हिथं पण xy आहे, हिथं xyच्या नंतर 2h आहे आणि इकडे काय रे? -8.
म्हणजे थोडक्यात 2h इज इक्वल टू -8 आला. पडते सगळ्यांना. त्याच्यानंतर इथंसुद्धा y² आहे, इथंसुद्धा y² आहे. y² आधी काय आहे b आहे, y² आधी काय 3 आहे. सो b इज इक्वल टू काय आला रे 3 आला. ठीक आहे. कम्पॅरिझन तर तुम्हाला समजलं. प्रत्येक इक्वेशनचा असं आपण कम्पॅरिझन इथं करणार आहोत. आता कम्पॅरिझन केल्यानंतर मी काय करणार आहे बघा, मी काय करणार आहे, एक 2 स्लोप मी कन्सिडर करणार आहे. कुणाचं, आता बघा की लेट m1 अँड m2 बी द स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. कुठलं इक्वेशन, 5x² जे दिलेलं आहे ते 5x² -8xy + 3y² इज इक्वल टू 0. मला एक इक्वेशन दिलेलं आहे, ही इक्वेशन दिले आणि जी आपण जॉईंट इक्वेशन काढणार आहे की नाही, ती इक्वेशन ह्या दिलेल्या इक्वेशनला कसं सांगितलं रे, परपेंडिक्युलर सांगितले. बघा बरं, फाइंड द जॉईंट इक्वेशन. जे आपण जॉईंट इक्वेशन काढणार आहे विच आर पासिंग थ्रू ओरिजिन, आणि कसं सांगितलं रे, परपेंडिक्युलर टू द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस. म्हणजे जे जॉईंट इक्वेशन काढणार आहे ते इक्वेशन ओरिजिनमधून जाते आणि परपेंडिक्युलर ह्या सगळ्यांना 1 2 3 4 यांना असणार आहे. बरोबर आहे. मग आता मी काय केलं बघा की ही इक्वेशन माझ्याकडे आहे, ह्या इक्वेशनचे स्लोप मी काय केलेत, m1 आणि m2 मानलेत. बरोबर आहे. लेट m1 आणि m2 बी द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय 5x² -8xy + 3y² इज इक्वल टू 0. जी लाईन दिलेली आहे त्याचं स्लोप मी मानलं. बरोबर आहे. लाईन दिलेली आहे त्याचं स्लोप मी मानलं. आता देअरफॉर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता बघा. जर स्लोपचा बेरीज किंवा आपण त्याला ॲडिशन म्हणतो, स्लोपची ॲडिशन जर असेल तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, काय रे, 2h/b. तुम्ही थेरीमध्ये जाऊ शकताय. द ॲडिशन ऑफ द स्लोप इज 2h/b. आणि त्यांचा जर प्रोडक्ट घ्यायचा असेल m1 × m2 इज इक्वल टू काय घेतला रे आपण, a/b घेतला. थेरीमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकताय, बघू शकताय. हे प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला काढायचं आहे, ह्या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवा. सो ही स्टेप आपल्याला व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक बघू शकताय. आता 2h ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे बघा. कुठं काढलेली आहे, इथं आहे बघा. 2h काय रे, -8 आहे. आता ऑलरेडी हा असलेला मायनस इज इक्वल टू, आणि 2h ची व्हॅल्यूसुद्धा किती आहे रे, -8 आहे. सो मायनस इंटू -8, आणि b ची व्हॅल्यू बघा बरं 3 आहे. सो काय येईल, मायनस प्लस, सो 8/, काय येईल 3 येईल. ही व्हॅल्यू m1 + m2. आता ही व्हॅल्यू मी का काढायला लागलो आहे, कारण पुढे गेल्यानंतर मला ह्या व्हॅल्यूज लागणार आहेत म्हणून आताच काढायला लागलो आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके. सो a/b, a किती आहे बघा 5 आणि b किती आहे रे 3. सो 5/3. आणि ह्या व्हॅल्यू आत्ता का काढतो मी हे तुम्हाला समजणार नाही, कारण पुढे ह्या व्हॅल्यू लागणार आहेत म्हणून मी काढून घेतलं. बरोबर आहे. आता बघा, मला सांगा, हा जो मी m1 आणि m2 स्लोप जो आहे तो ह्या लाईनचा, आणि अजून मी ज्या लाईन्स काढणार आहे, 2 सेपरेट इक्वेशन काढणार आहे. बरोबर आहे. ते अजून त्याच्यामध्ये हात मी गाठलेला नाही आहे. 2 सेपरेट इक्वेशन, आणि ते सेपरेट इक्वेशनचे जे स्लोप आहेत ते मी आता काढणार आहे. कसं काढणार आहे, कारण हे सेपरेट इक्वेशन कशाला परपेंडिक्युलर आहेत रे, ह्या इक्वेशनला परपेंडिक्युलर आहेत. बरोबर आहे. मग आता परपेंडिक्युलरची कंडिशन बघा. मग पाठीमागच्या आपण क्वेश्चनमध्ये फाइंड केलेली काय होती रे कंडिशन, परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा जो प्रोडक्ट आहे दोन ह्याला काय असतो रे, -1 असतो. प्रोडक्ट जो आहे तो मायनस काय असतो, 1 असतो. पडतंय, हे तुम्ही शिकलेला आहात. हां, आता बघा मी तर काय लिहितो, नाव रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दिस लाईन्स. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगितलेली कंडिशन आपण लिहून घेऊया. सो नाव रिक्वायर्ड, बघा, नाव रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. रिक्वायर्ड लाईन्स म्हणजे काय, जे जॉईंट इक्वेशनसाठी आपल्याला 2 सेपरेट इक्वेशन लागणार आहेत, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन लागणार आहेत, ती लाईन्स म्हणजे त्याला रिक्वायर्ड लाईन्स म्हणलो. ही काढण्यासाठी माझं एम कंप्लीट करण्यासाठी मला सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं आहे, मला जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी मला सेपरेट इक्वेशन लागणार आहेत. ती सेपरेट इक्वेशन म्हणजेच रिक्वायर्ड लाईन्स. बरोबर आहे. आर परपेंडिक्युलर टू, कुणाला परपेंडिक्युलर रे, कुणाला परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स. दीज लाईन्स म्हणजे थोडक्यात काय,
ही लाईन्स. आता हे सुद्धा एक कंबायनड इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा काय रे, कंबायनड इक्वेशन आहे, बरोबर आहे का. सो ह्याच्यापासून जे दोन लाईन्स तयार होतात त्या लाईन्सला रिक्वायर्ड लाईन्ससुद्धा कसे आहेत रे, परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. आणि परपेंडिक्युलर असेल तर आपल्याकडं रिलेशन आहे बघा, M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. सो आता त्या नवीन लाईनचा स्लोप कसा येईल रे, देअरफॉर स्लोप्स आर काय येणार आहे, एकाचा -1 डिवाइड बाय M आपण 1 करूया. आता इथं बघा, इथं काय केलं, M1 काढायचं असेल तर किंवा M2 काढायचं असेल तर -1 डिवाइड बाय खाली इकडे जाऊन काय होईल, तो M1 होईल. अँड आता मला जर M2 काढायचं असेल, M1 काढायचं असेल तर काय होईल रे, -1 डिवाइड बाय काय होईल, M2 होईल, बरोबर आहे का. बघा फक्त ही इकडे एकदा मायनस टाकलं आणि M2 एकदा काय केलं, M1ची व्हॅल्यू काढली. M1ची व्हॅल्यू काढल्यानंतर M2 तिकडे गेला, M2ची व्हॅल्यू काढताना M1 इकडे गेला, बरोबर आहे. सो ही दोन काय आले, स्लोप आले, बरोबर आहे. हां, आता काय सांगितलं आहे बघा दुसरं, की त्यासुद्धा ज्या जॉईंट इक्वेशन आपण काढणार आहे ती कशामधून जातात रे, ओरिजिनमधून जातात. आणि ओरिजिनमधून जर जात असेल तर आपल्याकडे एक इक्वेशन आहे, बरोबर आहे. आपल्याकडे एक इक्वेशन आहे, सेपरेट इक्वेशन आपण फाइंड करू शकतो. म्हणजे देअरफॉर रिक्वायर्ड लाईन्स ज्या किंवा त्या ज्या लाईन्स आहेत, ओके. सो दीज लाईन्स आर पासिंग, बघा, थ्रू, कुठून जातात, ज्या लाईन्स आपण काढणार आहे कुठून जातात, पासिंग थ्रू ओरिजिन. आणि ओरिजिन जर जात असेल तर आपल्याकडं y इज इक्वल टू mx हे एक इक्वेशन आहे बघा. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना y इज इक्वल टू mx. बघा तुम्ही थेरीमध्ये जाऊन बघू शकताय, प्रत्येकाने थेरीमध्ये बघा, कारण ॲक्च्युली मी दाखवू शकत नाही की बाबा आपण अशी थेरी बघितलेली. तुम्ही तिथं थेरीमध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओ स्टॉप करून तिथं थेरीमध्ये जाऊन तुम्ही नोटबुक उघडून बघायला पाहिजे की बाबा y इज इक्वल टू mx कुठं आहे, ओरिजिनची कंडिशन आहे का. आणि नसेल, तुम्हाला तिथं दिसत नसेल तर मला सांगा, सर तुम्ही असं सांगितलेला आणि अशी कंडिशन मला कुठं सापडलीच नाही, मी तुम्हाला तिथं शोधून सांगेन, ओके. सो y इज इक्वल टू mx. आता माझ्याकडे स्लोप किती आहेत रे, 2 स्लोप आहेत ना, तर प्रत्येकासाठी मी सेपरेट इक्वेशन घेतो. एक y इज इक्वल टू m याच्यासाठी -1 डिवाइड बाय M1 x, आणि दुसऱ्यासाठी y इज इक्वल टू -1 डिवाइड बाय M2 काय केलं, x केलं. कारण का 2 स्लोप आहेत ना, 2 लाईन्स येणार आहेत, मग ते सेपरेट लाईन्स मला काय करायच्यात आता, फाइंड करायच्या, बरोबर आहे. हां, सेपरेट लाईन काय करायच्यात, फाइंड करायच्या, ठीक आहे, ओके. हां, तर हा M1 डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो काय होईल बघा, इकडं M1 इंटू y होईल इज इक्वल टू मायनस काय होईल रे, इथं x होईल. इकडं सुद्धा M2 इंटू y इज इक्वल टू काय होईल, -x होईल. हे -x इकडे टाका, M1y प्लस x इज इक्वल टू 0, आणि इकडे M2y प्लस x इज इक्वल टू 0. प्रत्येक क्वेश्चनमध्ये असं करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये असं करायचं आहे, लक्षात ठेवा, ओके. आता ही स्टेप भरपूर वेळा करायचं आहे तुम्हाला, या क्वेश्चनमध्ये सगळ्याच करायचीच आहे, ओके. सो व्यवस्थित समजावून घ्या. त्याच्यानंतर हे झाले माझे सेपरेट इक्वेशन. काय केलं बघा, ॲक्च्युली मी काय केलं बघा, की सगळ्यात महत्त्वाचं आपण वरती जाऊया. फर्स्ट दिलेलं इक्वेशन आहे, त्याचं कंपॅरिझन करून घेतलं, एची व्हॅल्यू 2h काढली. अजून हे कशासाठी काढलं हे तुम्हाला समजलंच नाही, हे काढून घेतलं, बरोबर आहे, हे काढून घेतलं. आता याचा विचार आत्ता करू नका, इकडे जाऊया आपण. ज्या लाईन्स काढणार आहे, जे जॉईंट इक्वेशन काढणार आहे, आता जॉईंट इक्वेशन काढणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्या लाईन्स काढायला पाहिजे. त्या ज्या लाईन्स आहेत त्या परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स म्हणजे थोडक्यात ती वरती दिलेली लाईन्सला काही परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर जर असेल तर आपण स्लोप काय सांगितलं रे, -1 डिवाइड बाय M1 आणि -1 डिवाइड बाय M2, आणि M1 आणि M2 याचे स्लोप आपण मांडलेले आहेत. त्यामुळं काय केलं, परपेंडिक्युलरची कंडिशन मांडली, -1 डिवाइड M1 -1 डिवाइड M2. ऑल्सो दीज लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, त्यांनी सांगितले. म्हणजे ओरिजिनमधून सुद्धा जातात ज्या आपण लाईन्स काढणार आहे त्या. म्हणजे y इज इक्वल टू mx सुद्धा त्याच्याबद्दल वापरू शकतो. मग एक m याच्यासाठी, दुसरा m याच्यासाठी, असे 2 m मी व्हॅल्यू टाकलेत आणि 2 सेपरेट इक्वेशन फाइंड केलेत. म्हणजे माझं एम मी कंप्लीट केलं बघा. माझं एम काय होतं की बाबा टू सेपरेट इक्वेशन. आता सेपरेट इक्वेशन मला फाइंड केल्यानंतर परत माझं एम काय रे
की मला आणि जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे, बरोबर आहे. सो आता जॉईंट इक्वेशन फाइंड करू शकतो किंवा त्याला दुसरं नाव आहे कंबाइनड इक्वेशन. माझ्याकडे सेपरेट 2 इक्वेशन तयार झाली. देअर कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन इज, आता जॉईंट इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, M1y प्लस एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये M2y प्लस एक्स इज इक्वल टू काय होईल रे, 0 होईल. लक्षात ठेवा, ही स्टेप मी परत काढणार नाही, परत लिहिणार नाही, प्रत्येकाला ही स्टेप आहे. त्याच्यानंतर बघा आता काय करणार आहे, प्रत्येकाला सेपरेट मल्टिप्लाय करतो. सो काय होईल रे, तर बघा M1y इंटू ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो काय होईल रे, M1y इंटू M2y म्हणजे थोडक्यात M1 M2y² असं काहीतरी होईल, बरोबर आहे. M1 M2 y² असं काहीतरी होईल. M1y इंटू एक्स म्हणजे थोडक्यात काय होईल, M1 XY. आता एक्सनं मल्टिप्लाय करा, एक्स इंटू M2y म्हणजेच काय झालं, प्लस M2 XY असं काहीतरी झालं. एक्स इंटू एक्स प्लस काय झालं रे, x² इज इक्वल टू 0. आता थोडी मांडणी मी करतोय बघा, x² पुढे घेतोय. सो x², त्याच्यानंतर काय करतोय प्लस, आता ब्रॅकेट बघा बरं, इथं पण XY आहे, इथं पण XY आहे. सो XY मी बाहेर काढतोय म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील रे, M1 प्लस काय राहील रे, M2 राहील, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय शिल्लक म्हणजे M1 M2 इंटू y² इज इक्वल टू 0. आता तुम्हाला समजलं की M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 का काढलेलं, कारण M1 प्लस M2 आणि इथं M1 इंटू M2ची व्हॅल्यू आहे, वरती आहे बघा, काय आहे बघूया आपण. सो M1 प्लस M2ची व्हॅल्यू 8/3 आहे. M1 इंटू M2ची व्हॅल्यू 5/3 आहे, ती मी घेतोय तिथं. सो देअरफॉर x² प्लस M1 प्लस M2ची व्हॅल्यू काय आहे रे, 8/3 इंटू XY प्लस M1 इंटू M2ची व्हॅल्यू काय आहे रे, 5/3 इंटू y² इज इक्वल टू काय आलं रे, इथं 0 आलं. ठीक आहे. आता इथं काय आहे बघा, 3 इथं पण 3 आहे छेद, इथं 3 नाही आहे, त्यामुळे इथं 3 आणि इंटू इथं 3 देतोय, छेद सेपरेट केले. सो सेपरेट केल्यानंतर काय येईल बघा, इथं 3x² मी कॉमन इथं 3 घेतोय इज इक्वल टू 0. सो 3x² प्लस 8xy आणि प्लस 5y² असं काहीतरी येईल. आणि हा 3 जो आहे तो डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच काय होईल, 3x² प्लस 8xy प्लस 5y² इज इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाइनड इक्वेशन. लक्षात ठेवा, दिस इज द रिक्वायर्ड कंबाइनड इक्वेशन. एकदम सोपं आहे, काय सुद्धा नाही. म्हणजे थोडक्यात काय केलं रे, एक लाईन दिलेली, आपण एक लाईन दिल्यानंतर ABCच्या व्हॅल्यू काढल्या, M1 प्लस M2 काढलं, M1 इंटू M2 काढलं, त्याच्यानंतर त्या लाईन्स परपेंडिक्युलर होत्या, त्यामुळे त्याच जे आपण सेपरेट इक्वेशन काढणार आहे त्याचं स्लोप -1/M1 आणि -1/M2 केला. मग ओरिजिनमधनं सुद्धा जातात, त्यामुळे y इज इक्वल टू MX ही कंडिशन वापरली. M इथं आहे, त्यांचं M एकदा हे टाकलं, एकदा हे टाकलं, त्याच्यानंतर काय केलं, 2 इक्वेशन झाली सेपरेट, त्याचं कंबाईन केल्यानंतर कंडिशन सिम्प्लिफाय केल्यानंतर हे आलं, त्याच्या व्हॅल्यू वरती काढून ठेवलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, सेपरेट कंबाइनड इक्वेशन भेटलं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर जो 2 आहे सेम आहे बघा, काही सुद्धा याच्यामध्ये डिफरन्स नाही. 5x² प्लस बघा 5x² आहे प्लस 2xy असं आहे. आता इथे 8 होतं फक्त, आता इथं 2 आहे. त्याच्यानंतर इथं 3 आहे, इथं -3 आहे. सो साईनसुद्धा घ्यायचं, लक्षात ठेवा. सेम क्वेश्चन सोडवायचं आहे, काहीसुद्धा अवघड नाही. सो त्याचंसुद्धा ॲन्सर मी तुम्हाला तिथं लिहून देतो आहे. सो त्याचं दुसऱ्याचं ॲन्सर काय येईल, तर बघा 3x² प्लस 2xy मायनस 5y² इज इक्वल टू 0. सो हे त्याचं काय येईल, ॲन्सर येईल. सो तुम्ही सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मला होमवर्क सॉल्व करा आणि मला सेंड करू शकताय. नाही सुटलं तर तुम्ही कधीही विचारू शकताय. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 आता मी काय करतो आहे, इथं सॉल्व करतो आहे. ठीक आहे. सो तो सुद्धा सेमच आहे, काहीसुद्धा अवघड नाही. फक्त आता देताना त्याने इक्वेशन काय दिलं आहे बघा, 3चं आहे xy प्लस काय झालं आहे y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ठीक आहे, आपण कम्पेअर करूया. आता कम्पेअर करताना बघूया काय काय येतं आहे. कम्पेअर दिस इक्वेशन, सेम स्टेपनं जायचं आहे. दिस इक्वेशन कुणाशी रे, विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू काय रे, 0 आलं, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा,
इथं एक्स स्क्वेअरची टर्म आहे, इथं कुठे एक्स स्क्वेअरचं दिसतोय का रे? नाही दिसत, बरोबर आहे. इथे एक्स स्क्वेअर दिसतोय का नाही? म्हणजे एक्स स्क्वेअरचं इथे कुठली टर्मच नाही, म्हणजे झिरो येणार थोडक्यात. म्हणजे ए इज इक्वल टू काय येईल रे? झिरो होईल. टर्मच नाही त्यामुळे एची व्हॅल्यू झिरोच येणार. दुसरं, एक्स वायची टर्म आहे का? हां, इथं पण एक्स वाय आहे, इथं पण एक्स वाय. एक्स वायच्या पाठीमागं काय नाही म्हटल्यानंतर 1 आहे, इथं एक्स वायच्या पाठीमागं काय रे? 2h आहे. म्हणजे थोडक्यात 2h इज इक्वल टू 1 येतोय. इथं वाय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअरच्या आधी बी आहे, इथं सुद्धा वाय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअरच्या आधी काय नाही म्हटल्यानंतर 1 आहे. सो बी इज इक्वल टू काय येतोय? 1 येतोय. झालं, एवढंच डिफरन्स आहे. आता ही काढल्यानंतर मग तुम्ही काय म्हटला बघा पाठीमागच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू काढल्या, एचच्या व्हॅल्यू काढल्या, त्याच्यानंतर काय म्हटलं रे? लेट M1 M2 बी द स्लोप ऑफ द सेम लिहायचं. सो काय लिहिणार? लेट M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय दीज लाईन्स, किंवा ते लाईन लिहूया आपण एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ओके, हां. मग त्याच्यानंतर प्रोडक्ट काढा, M1 प्लस M2 काढा. काय आहे रे फॉर्म्युला? -2h डिवायडेड बाय बी. आता 2h किती आहे रे? 1 आहे. इथं -1 डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू किती आहे रे? 1 आहे. त्यामुळे काय येईल रे? -1 येईल. त्याच्यानंतर M1 इंटू M2 काय व्हॅल्यू आहे रे? ए डिवायडेड बाय बी आहे. सो ए किती आहे बघा? 0, आणि बी किती आहे रे? 1 आहे. सो 0 डिवायडेड बाय 1 काय आलं? 0 आलं. ठीक आहे. हां, आता त्याच्यानंतर सेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेम इथं लिहिल्यानंतर एच्या आणि बीच्या आपण व्हॅल्यू काढल्या, आणि व्हॅल्यू काढल्यानंतर हे सगळं M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2च्या व्हॅल्यू काढल्या, आल्या व्हॅल्यू. आता व्हॅल्यू आल्यानंतर पुढच्या ह्याच क्वेश्चनमध्ये सेम करायचं आहे बघा. मग काय करणार तुम्ही की नाव रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दीज लाईन्स, देअरफॉर द स्लोप्स आर -1 डिवाइड बाय M1 आणि -1 डिवाइड M2. तिथंही सेमच करायचं आहे. दुसरं, देअरफॉर दीज लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, सेमच लिहायचं. म्हणजे y इज इक्वल टू -1 डिवाइड बाय M1 x. सो y इज इक्वल टू -1 डिवाइड M2 x. दोन स्लोप आले, त्या व्हॅल्यू टाकली. हा M1 डिवाइड होता, इकडे जाऊन मल्टिप्लाय होता. हा -x आहे, तिकडे जाऊन काय झाला? +x झाला. इथं सुद्धा सेम स्टेप करायची आहे बघा. ओके, आणि सेम स्टेप केल्यानंतर परत पुढं जायचं आहे. पुढे गेल्यानंतर बघा, सेम स्टेप केल्यानंतर -x आहे तो इकडे गेला. सो हा -x आहे तो इकडे गेला. हे दोन इक्वेशन मिळाले, त्यांची जॉईंट इक्वेशन काढले. ही इक्वेशन परत त्याचं मल्टिप्लाय करायचं, सेम करायचं त्या क्वेश्चनमध्ये, काहीसुद्धा डिफरन्स करायचं नाही. आणि सेम केल्यानंतर इथेपर्यंत आलो बघा आपण, बरोबर आहे. इथंपर्यंत सगळ्यांचं सेम येणार, पूर्णपणे सगळ्या क्वेश्चनचं इथंपर्यंत सेम येणार. हां, आता फक्त आपली M1 आणि M2ची व्हॅल्यू काय होणार आहे तिथं? फक्त काय होणार? चेंज होणार. म्हणजे हे एवढं काय होणार? त्याच्यामध्ये चेंज होणार बघा. सो काय येतं बघा फायनल आन्सर? एक्स स्क्वेअर आहे. सो हाय असं काय होईल? एक्स स्क्वेअर येईल. प्लस आता M1 प्लस M2ची व्हॅल्यू काय आली रे आपली? M1 प्लस M2 काढलेली होती, कुठे गेली ती? हां, इथं आहे बघा. सो M1 प्लस M2ची व्हॅल्यू किती आली रे? -1 आलेली आहे. फक्त याच्या जागेला M1 प्लस M2च्या जागेला काय लिहिणार तुम्ही? -1 इंटू काय लिहिणार? XY लिहिणार. M1 इंटू M2ची व्हॅल्यू काय आलेली रे? 0 आलेली. प्लस 0 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल रे तिथं? 0 होईल. ही टर्म तर गेलीच, कारण का 0 इंटू वाय स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर आणि प्लस आणि मायनस काय होईल रे? -XY इज इक्वल टू काय आलं रे? 0 आलं. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईन्ड इक्वेशन, जॉईंट इक्वेशन. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काहीसुद्धा प्रोसिजर नाही. आता जो चौथा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कम्पॅरिझन जर आपण केलं तर कोणाशी कम्पॅरिझन करूया? याच्याशी. आता बघा, हा याचा विचार करतोय मी चौथ्या क्वेश्चनचा. एक्स स्क्वेअरची टर्म आहे का? आहे. म्हणजे इथं मी कम्पॅरिझनच्या व्हॅल्यू लिहितोय बघा. सो एक्स स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरच्या आधी 3, एक्स स्क्वेअरच्या आधी ए. सो ए इज इक्वल टू किती आला रे? 3 आला. त्याच्यानंतर एक्स वायची टर्म आहे का? आहे एक्स वायची टर्म. सो एक्स वायची टर्मनंतर काय रे? 2h आहे. इथं एक्स वायच्या टर्मनंतर काय रे? -4 आहे. सो 2h इज इक्वल टू काय आला? -4 आला. आणि बाकीची टर्म वाय स्क्वेअरची टर्म इथं कुठं आहे का? नाही. सो बी इज इक्वल टू काय आला रे? इथं 0 आला. ठीक आहे, बी इज इक्वल टू काय आला? इथं 0 आलेला आहे. हां, आता इथं काय होतं बघा. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यू कम्पॅरिझन करायच्या
आणि बाकी सगळं मग तुमचं M1 + M2 M1 × M2 काढा. ओके. आणि नाही सुटलं तर मला सांगा, मी त्यावेळेला सॉल्व करून देतो. ठीक आहे. सो हे प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्यापैकी सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. 2 होमवर्कला तिथं दिलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करतो आहे. तर क्वेश्चन नंबर मला वाटतं तो 4 आहे. तर क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघूया आपण. ओके. सो क्वेश्चन नंबर जो 4 आहे, फाइंड के. आपल्याला काय करायचं आहे बघा, केच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे आहेत तिथं फाइंड करायचे आहेत. आणि त्यातला फर्स्ट जो क्वेश्चन आहे मार्च 2015ला तुम्हाला मला वाटतं 2 किंवा 3 मार्क्सला विचारलेला आहे. तर काय सांगितलं बघा, द सम ऑफ स्लोप. आता सम ऑफ स्लोपचा सम म्हणजे काय रे, 2 स्लोप आहेत आणि त्याचा सम म्हणजे M1 + M2. द सम ऑफ स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + kx. आता के इथं काढायचं, के अननोन आहे बघा. x² + kxy - 3y² = 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट एक हा शब्द आहे. प्रोडक्ट म्हणजे काय रे, M1 × M2. म्हणजे थोडक्यात सम ऑफ स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, इकडं जी ही लाईन्स दिल्या, इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे थोडक्यात सम आणि प्रोडक्टचा जर विचार केला तर काय रे, सम इज ट्वाइस देअर प्रोडक्ट असं काहीतरी आहे. सम इज ट्वाइस देअर प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात M1 + M2 ही सम झाली, इज ट्वाइस देअर प्रोडक्ट म्हणजे 2 टाइम्स. आता ट्वाइस म्हणजे काय रे, 2 टाइम्स. कुणाशी, प्रोडक्टशी. 2 टाइम्स M1 × M2 आहे. ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे आणि ती कंडिशनवरून आपल्याला काय करायचं आहे, के फाइंड करायचं आहे. म्हणजे मला M1 + M2 काढायला पाहिजे. आता M1 + M2 काढताना व्हॅल्यू आहे बघा -2h/b. आणि M1 × M2 व्हॅल्यू काढताना काय रे, a/b. आणि 2hb काढताना मला काय करायला पाहिजे रे, ह्या इक्वेशनचं कम्पॅरिझन करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी थोडक्यात सोल्युशन काय करतोय बघा, की दिलेलं इक्वेशन आहे ही इक्वेशन, ह्या इक्वेशनचं काय करतोय, ऑन कम्पेअरिंग द इक्वेशन. बघा कुठलं इक्वेशन, ऑन कम्पेअरिंग द इक्वेशन कुठलं, x² + kxy - 3y² = 0 विथ कोणाशी रे, सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन. काय आहे, x² + 2hxy + by² = 0. वी गेट, हां आपल्याला काय बघा, x² कोएफिशियंट ax² असतो. सो a = काय येईल रे इथं, a = 1. त्यानंतर 2h बघा बरं, 2h काय येईल, k येईल. b काय येईल रे, -3 येईल. बरोबर आहे. हां आता काय करायला पाहिजे, ह्या व्हॅल्यू काढायला पाहिजेत ना, M1 + M2. देअरफॉर काय येईल बघा, हां आता M1 + M2 काढणार आहे. आपल्याला तिथं काहीतरी लिहायला पाहिजे की बाबा M1 आणि M2 काहीतरी आपण स्लोप मानलेत म्हणून. सो आपण इथं लेट M1 and M2 be the slope of the line represented by slope of the lines represented by slope of the lines represented by कुठली लाईन्स, ही लाईन्स x² + kxy - 3y² = 0. बरोबर आहे. हां आता M1 आणि M2 आपण स्लोप मांडलेत. आता आपण काढूया M1 + M2 = काय रे व्हॅल्यू, M1 + M2 = -2h/b आहे. हां -2h ची व्हॅल्यू काढली बघा, काय रे, k. म्हणजेच काय येणार, -k/b ची व्हॅल्यू किती आहे रे, -3. म्हणजे थोडक्यात काय येणार रे, k/by काय येणार, 3 येणार. त्याच्यानंतर M1 × M2 ची व्हॅल्यू काय दिली रे, a/b आहे. सो a = 1 आहे, b काय -3. सो -1/, तो काय आला, 3 आला. ठीक आहे. सो बाय रिक्वायर्ड कंडिशन किंवा बाय गिवन कंडिशन असं म्हणूया. सो बाय गिवन कंडिशन, आता गिवन कंडिशननुसार आपण काय लिहू शकतोय बघा बरं, इथं लिहिलेच आहे, सम इज ट्वाइस देअर प्रोडक्ट असं काहीतरी दिलं आहे. म्हणजे सम म्हणजे M1 + M2 = 2 टाइम्स प्रोडक्ट M1 × M2. बरोबर. आता M1 + M2 ची व्हॅल्यू काढली, काय आहे बघा, k/3 = 2 टाइम्स. आता M1 × M2 काय रे, -1/3 म्हणजेच काय, -1/3 अशी व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. हां आता थोडक्यात इथं पण छेदाला 3 आहे, इथं पण छेद काय रे, 3 आहे. सो हा 3 आणि हा 3 काय होतोय, कॅन्सल होतोय. सो k = काय बघा, 2 × -1 म्हणजे थोडक्यात काय होईल तिथं, मायनस काय होईल, 2 होईल.
ठीक आहे. सो केची व्हॅल्यू जी आली -2 आली. सो हा 2000 मला वाटते 15ला मार्च 2015ला क्वेश्चन विचारला आहे. एकदम सोपा आहे, काहीसुद्धा याच्यामध्ये अवघड असं काहीसुद्धा नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय. ओके. सो काय सांगितलं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड के सुद्धा तिथं फाइंड करायचं. इफ द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy - y² = 0 इज डिफर बाय 4. म्हणजे जो स्लोप जो आहे, आता हे सेकंड डिग्री इक्वेशन आहे, ह्याचे 2 स्लोप असणार आहेत, M1 आणि M2. सो M1 - M2. आता काय सांगितलं आहे, डिफरन्स सांगितलं आहे. डिफरन्स काय सांगितलं आहे रे, M1 - M2 = काय सांगितलं आहे, 4 सांगितलं आहे. बरोबर आहे. असं काहीतरी कंडिशन दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात स्लोप काय असणार आहेत रे, M1 आणि M2 2 असणार आहे. बरोबर आहे. M1 आणि M2 हे 2 स्लोप, त्यांचा काय करायचा आहे, डिफरन्स, आणि तो किती आहे रे, 4 आहे असं सांगितलं आहे. म्हणजे M1 - M2 = 4 ही कंडिशन दिलेली आहे. आणि आपल्याला के फाइंड करायचं आहे. ठीक आहे. कंपॅरिझन तर करूया. ओके. सो काय लिहिणार, ऑन कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ कुणाशी रे, ax² + 2hxy + by² = 0. तुम्ही व्यवस्थित लिहा. काय लिहिणार, ऑन कम्पेअरिंग दिस इक्वेशन, ऑन कम्पेअरिंग द इक्वेशन, हे सगळं इक्वेशन लिहायचं कुणाशी, विथ ax² + 2hxy + by² = 0. वी गेट, बघा आपल्याला काय मिळेल, a काय मिळणार रे, 3. a 3. 2h काय मिळणार रे, k मिळणार. आणि b काय मिळणार, -1. बघा बरं, इथं मायनस साईन आहे, त्यामुळे -1. ओके. त्याच्यानंतर आपण M1 + M2 आणि M1 × M2ची व्हॅल्यू तिथं काढून ठेवूया. त्याच्या आधी आपल्याला स्लोप मानायला पाहिजेत. सो मगाच्यासारखंच लेट M1 अँड M2, बघा बरं काय लिहिणार तिथं, लेट M1 अँड M2, मगाच्यासारखंच मगाच्या प्रॉब्लेममध्ये लिहिलेलं मी आता लिहित नाही. लेट M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, बघा M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy - y² = 0. तुम्ही पूर्ण लिहायचं तिथं. ओके. देअरफॉर M1 + M2 = काय तर -2h / b = 2hची व्हॅल्यू किती आहे रे, k. सो -k / b ची व्हॅल्यू काय, -1 काय रे, प्लस कॅन्सल होईल, मायनस कॅन्सल होईल, आणि काय येईल तिथं, फक्त k येईल. ओके. त्याच्यानंतर प्रोडक्ट पण आपण काढून ठेवूया. M1 × M2 = a काय असणार आहे, b असणार आहे. a किती आहे बघा व्हॅल्यू, 3 / b किती आहे, -3. म्हणजेच आन्सर काय येईल रे, मायनस तिथं 3 होईल. बरोबर आहे. आता काय सांगितलं आहे बघा, की डिफरन्स सांगितला आहे. आणि माझ्याकडे थेरममध्ये जो थेरम आपण बघितला, कोणता थेरम रे, सो तुम्हाला थेरमचं तिथं मी नाव सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचा जो आपण थेरम बघितलेला, ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं मार्च 2013-15ला हा थेरम बघितला. ॲक्यूट अँगल बिटवीन 2 लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + असं काहीतरी हा थेरम आपण बघितलेला. बघा तुमच्याकडे जर थेरी असेल तर तुम्ही बघू शकताय कोणता थेरम, हा थेरम. इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² = 0, प्रूव्ह दॅट tan θ = 2 √h² - ab / a + b. आणि गेल्यानंतर तिथं त्या थेरममध्ये ही अशी काहीतरी आपण स्टेप बघितलेली बघा. ओके. अशी काहीतरी स्टेप बघितलेली. M1 - M2² कसं आलं तीही तुम्हाला सांगितलेलं, = M1 + M2² - 4 M1 × M2. आणि हे हाय असंच उचलणार आहे मी. तुमच्या तिथं नोटबुकमध्ये तुम्ही बघू शकताय. सो मी हाय असंच तिथं जे ब्रॅकेट केलेलं आहे ते हाय असंच उचलणार आहे. सो काय आहे तिथं, की वी नो, बघा, वी नो M1 - M2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर = M1 + M2² आणि -4 M1 × काय आहे, M2 आहे. बरोबर आहे, 4 M1 × M2. आता ॲक्च्युली ही मी का उचललं, कारण मला ही कंडिशन आहे M1 - M2, मला M1 - M2ची व्हॅल्यू काढायची आहे. कंडिशन काय आहे माझी, M1 डिफरन्स 4 दाखवायचा आहे. M1 - M2 = 4. मग माझ्याकडे M1 - M2ची व्हॅल्यू पाहिजे ना, म्हणून इथं M1 - M2ची व्हॅल्यू स्क्वेअरची आहे. असू दे की स्क्वेअर, आपण टेकिंग स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर स्क्वेअर जातोय. ओके. म्हणून मी हे उचललं. आता M1 - M2² आता M1 + M2 आहे बघा माझ्याकडे, काय रे, k होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण का इथं स्क्वेअर आहे, -4 टाइम्स M1 × M2 काय रे, 3 आहे, -3 आहे. सो इथं काय झालं, -3 झालं. म्हणजे ॲक्च्युली काय होईल बघा, k² मायनस काय होईल रे, प्लस 4 त्रिकोण किती होईल रे,
12 होईल. किती होईल तो 12 होईल. सो M1 मायनस M2 होल ब्रॅकेटचा काय झाला तिथं स्क्वेअर झाला. ओके. सो याला मी इक्वेशन काय करतो फर्स्ट देतो. ठीक आहे. बट आता गिवन कंडिशन काय आहे रे. गिवन कंडिशन काय सांगितले की M1 मायनस M2 इज इक्वल टू काय सांगितले 4 सांगितले ना. M1 मायनस M2 इज इक्वल टू काय सांगितले 4 सांगितलेलं आहे. बरोबर आहे. हां आता मग काय करतो बघा. ओके. मग M1 मायनस M2 इज इक्वल टू 4 आहे की नाही. हां ही जी 4 व्हॅल्यू इथं ठेवूया. आता इथं पण आहे काय बघा M1 मायनस M2 आहे. M1 मायनस M2 किती आहे 4 आहे. सो याच्या जागेला 4 लिहूया. म्हणजे थोडक्यात तो काय होईल 4चा स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर प्लस काय होईल रे 12 होईल का इक्वेशन 1मध्ये पुट केल्यानंतर. सो असं लिहूया तो पुट इन इक्वेशन फर्स्ट असं काहीतरी लिहा तिथं. आता हा जो 4 स्क्वेअर किती झालं 16 इज इक्वल टू के स्क्वेअर प्लस काय झालं 12 झालं प्लस 12 इकडे जाऊन काय झालं 16 मायनस 12 इज इक्वल टू के स्क्वेअर. बरोबर आहे. सो 16 मायनस 12 किती झालं 4 इज इक्वल टू के स्क्वेअर बाय टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर के इज इक्वल टू काय येईल रे प्लस मायनस काय येईल तिथं 2 येईल. किती येईल रे प्लस मायनस काय येईल 2 येईल. आणि आपल्याला केचीच व्हॅल्यू काय करायची होती फाइंड करायची होती. ओके. आणि सो लास्ट एक्झाम्पल ह्या पार्टमधलं आपण बघणार आहे तिथं सुद्धा केच फाइंड करायचं आहे. सो फाइंड के. ओके. सो एक लास्ट क्वेश्चन बघा. फाइंड के इफ द स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन काय सांगितले बघा. इफ स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन म्हणजे 2 लाईन असणार आहेत. ठीक आहे. सो वन ऑफ द लाईन असं सांगितलं आहे इज एक वन ऑफ द लाईन गिवन बाय के एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्सीड द स्लोप ऑफ द अदर बाय 8 असं काहीतरी सांगितले. ओके. सो थोडीफार कंडिशन आपल्याला इथं समजायला पाहिजे. क्वेश्चनमध्ये काय सांगितले बघा. स्लोप ऑफ द वन ऑफ द लाईन्स इज गिवन बाय के एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्सीड म्हणजे काय रे की बाबा वाढणे. बरोबर आहे वाढणे. एक्सीड द स्लोप ऑफ द अदर बाय 8 म्हणजे थोडक्यात आपण काय केलं की सपोज M1 आणि M2 जर स्लोप जर आपण मानले तर सपोज एक लाईन आहे ह्या लाईनचा स्लोप M1 आणि ह्या लाईनचा स्लोप काय झाला M2 झाला. गिवन कंडिशननुसार काय सांगितले वन ऑफ द लाईन्स कोणत्याही एक लाईनचा स्लोप ही पहिली लाईन आहे ही दुसरी लाईन आहे. मी कन्सिडर करतो दुसऱ्या लाईनचा स्लोप M2 इज इक्वल टू M2 हा म्हणजे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन ह्या लाईनचा एक्सीड म्हणजे काय रे एक्सीड म्हणजे काय वाढणे म्हणजे थोडक्यात प्लस होणे. ओके. एक्सीड द स्लोप ऑफ अदर बाय आता अदर म्हणजे राहिलेली कुठली रे M1 आणि कितीने रे 8ने म्हणजे M1 प्लस काय झालं 8 झालं. बघा आता कंडिशन मी वाचतो. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज एक्सीड द स्लोप ऑफ अदर लाईन बाय 8 म्हणजे थोडक्यात काय एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपपेक्षा 8ने जास्त आहे. मराठीमध्ये जर सांगायचं असेल तर बघा एका लाईनचा स्लोप कोणत्याही एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपपेक्षा 8ने काय आहे जास्त आहे. ही कंडिशन झाली. ही काय दिली आहे तुम्हाला काहीतरी कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे. आपण कम्पॅरिझन करूया बघूया काय होते. सो लिहा तिथं ऑन कम्पेअरिंग दिस विथ इक्वेशन कुणाशी ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 वी गेट तर काय येतं बघा एक्स स्क्वेअर आणि इथं पण एक्स स्क्वेअर आहे. सो a इज इक्वल टू काय येणार के येणार. बरोबर आहे. इथं xy आहे इथं xy आहे 2h इज इक्वल टू काय येणार 4 येणार. सो इथं वाय स्क्वेअर इथं वाय स्क्वेअर b इज इक्वल टू काय येणार रे -1 येणार. काढूया आपण M1 प्लस M2 काढूया. इथं लिहिणार तुम्ही लेट M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. ते सगळं तुम्ही तिथं लिहा. ओके. सो M1 प्लस M2 इज इक्वल टू काय रे -2h डिवायडेड बाय b. सो 2hचं आलं आहे बघा -4 डिवायडेड बाय बीची व्हॅल्यू किती आहे रे -1 आहे. सो किती येईल रे तिथं थोडक्यात काय येईल रे 4 येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट पण काढूया. M1 इंटू M2 इज इक्वल टू काय येणार आहे a डिवायडेड बाय b येणार. सो एची व्हॅल्यू काय आहे बघा a इज इक्वल टू काय रे के आहे आणि b इज इक्वल टू काय -1 आहे. सो काय येणार आन्सर -k येईल तिथं. बरोबर आहे. आता बाय गिवन कंडिशन तुम्हाला आता तिथं समजली आहे. गिवन कंडिशन इथं लिहिली आहे बघा.
सो M2 इज इक्वल टू M1 प्लस 8. मग काही जण म्हणणार मग M2च्या इकडे M1 लिहिलं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सो M2 इज इक्वल टू M1 प्लस काय होईल रे 8 होईल तिथं. ओके हां, ही काय आहे रे, ही गिवन कंडिशन आहे. आता मी काय करतो बघा, माझ्याकडे एक रिलेशन मिळालं आहे. काय मिळालं आहे, M1 प्लस M2 इज इक्वल टू 4 मिळालं आहे का, तिथं लिहून घेतो आहे. माझ्याकडे M1 प्लस M2 इज इक्वल टू मला 4 मिळालं आहे आणि M2ची व्हॅल्यू मला इथं भेटली बघा, काय आहे M1 प्लस 8. सो ह्या M2ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो आहे. म्हणजे काय हा M1 आहे असाच प्लस M2च्या जागेला मी काय करतो M1 प्लस 8. सो M1 प्लस 8 इज इक्वल टू काय करतो आहे 4 करतो आहे. मग M1 प्लस सो M1 प्लस M1 काय झाला रे 2 टाइम्स M1 झाला आणि 8 जो आहे तो प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल 4 मायनस काय होईल 8 होईल. सो 4 मायनस 8 काय झाला रे, मला वाटतं मायनस 4 होईल. सो 2 M1 झाला. सो M1 इज इक्वल टू काय झाला रे -4 डिवायडेड बाय 2 होईल तिथं. सो M1 इज इक्वल टू थोडक्यात काय होईल तिथं -2 होईल. काय होईल M1 इज इक्वल टू काय होईल -2 होईल. ठीक आहे. हां, आता अजून एक मला रिलेशन मिळालं आहे. काय मिळालं रे, M1 इंटू M2 इज इक्वल टू काय मिळालं रे -K मिळाले. बरोबर आहे. M1 इंटू M2 काय मिळालं आहे -K मिळाले. ठीक आहे. तर ओके, किंवा ते अजून बघण्यापेक्षा M1 इज इक्वल टू 2 मिळाला. आता M2 पण आपण तिथं फाइंड करूया. सो M1ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये आपण पुट करूया. ह्याला इक्वेशन काहीतरी 1 वगैरे द्या. सो पुट इन इक्वेशन 1 असं म्हणूया. सो पुट इन इक्वेशन फर्स्ट. सो M1ची व्हॅल्यू ही ती -2 आहे, हे तर पुट करूया आपण. म्हणजे M2 इज इक्वल टू बघा बरं M1ची व्हॅल्यू किती आहे रे -2 प्लस इथं किती आहे रे 8 आहे. सो 8 येईल. सो M2 इज इक्वल टू किती आला रे -2 प्लस 8 म्हणजेच किती आला तो 6 झाला ना. ओके, किती आला M2 इज इक्वल टू 6 झाला. बट अजून आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे रे M1 इंटू M2 इज इक्वल टू काय रे -K आहे. सो M1 इंटू M2 इज इक्वल टू काय रे -K आहे. ठीक आहे. हां, मग M1 माझ्याकडे आला बघा किती आहे -2 इंटू M2 किती आला रे 6 आला आहे आणि इज इक्वल टू काय झालं रे -K. सो साई दोन्ही किती रे 12. सो -12 इज इक्वल टू -K. मायनस मायनस काय झाला रे कॅन्सल झाला. सो K इज इक्वल टू किती आला तुमचा 12 आलेला आहे. सो K इज इक्वल टू किती आला 12 आला. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा जो तुमचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन इथं संपतो आहे. मला वाटते अजून एक 4 ते 5 क्वेश्चन राहिलेले आहेत. तो नेक्स्ट पार्टमध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. टोटली अजून किती राहिलेत बघा 1 2 3 4 5 टोटली 5 क्वेश्चन राहिलेत. सो हे 5 क्वेश्चन एकाच पार्टमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीनं तो एक पार्ट झाल्यानंतर तुमचा एक 50% जो हा चॅप्टर आहे हा संपल्यासारखा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथं आपण थांबूया.